नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काल 6 ते 9 न्यू चित्रा टॉकीज वाई येथे वारचा दुसरा पार्ट वार 2 हा सिनेमा बघितला. खरं तर 12लाच बघायचा होता, पण 12ला एक काम निघालं आणि 3 वाजता काहीतरी उशीर झाला मला. मग म्हटलं आपलं निवांत 6चा बघू. 6ला काय फारशी गर्दी नव्हती का कोणास ठाऊक. आता म्हटलं 6चा शो होतोय का नाही, पण झाला शो. आणि काही थोडे रिव्ह्यू पण मी बघितलेले यूट्यूबला. रिव्ह्यू अतिशय अगदी हे होते की खूपच एकदम हे पिक्चर आहे, असा ॲव्हरेजपेक्षाही खराब आहे असं पिक्चर, असे रिव्ह्यू होते बरेचसे. पण मला काय तितका वाईट वाटलं नाही. वाईट म्हणजे उलटं माझं तर मनोरंजनच झालं त्या सिनेमानं. बाकी ते काय का असताना सिनेमात मजा येत होती. ॲक्शन चांगली आहे, लोकेशन चांगली आहेत, स्टंट चांगले आहेत, VFX काय एक्स म्हणतात ते पण चांगलं आहे. ऋत्विक रोशन आणि NTR यांची पण कामं चांगली आहेत. सिनेमातले जे स्टंट दृश्य आहेत ना, ते बघताना तर मला त्याची आठवण आली. टॉम क्रूजच्या इंग्लिश हॉलिवूड सिनेमांचीच मला आठवण आली. इतकी म्हणजे ती भारी आहेत. फक्त एकदा त्या बागीसारखं ह्यांनी केले. बागी 3 का बागी 2 मध्ये दाखवलेलं तसंच सीन दाखवलाय. पण ते तेवढा एक फक्त चूक झाली त्यांच्याकडनं, ते फक्त मला पटलं नाही. अशी लांब मोठी बंदूक असते, बंदूक किंवा काय त्याला मशीन आणखी काय म्हणत असतील, आणि त्यात असे ते टोकेरी गोळे असतात, असं पुढं टोक आणि ते गोल फिरत आहे ढाप, आणि जिथं जाईल तिथं मोठा स्फोट होऊन ते फुटतच. असे जे शस्त्र असतात बघा, तसले शस्त्र आहे. आणि ते NTRला मार असे ते बॉम्ब सारखंच म्हणा, ते असं टोकेरी बॉम्ब असा त्या गोल मोठ्या नळीतनं असा बाहेर पडून येतो. आणि काय होतं, ह्याच्या खाली एक पत्र्याचा किंवा लोखंडाचा म्हणा, अगदी लोखंडाची एक असे मोठा तुकडा असतो. मोठा म्हणजे त्याच्या आड माणूस राहील अशा टाईपचा, अर्धा मनुष्य त्यात झाकला जायला असा तुकडा असतो. ती गोळी यायला लागली की हा फटदिशी त्या ह्याच्यावर लोखंडी तुकड्यावर पाय मारतो आणि तो लोखंडी तुकडा वर येतो असा, आणि त्या लोखंडी तुकड्यानं त्या बॉम्ब सारख्या मोठ्या गोळीला तो धाड दिशा इकडे लावतो. एवढं आणि एवढंच मला फक्त त्यातलं आवडलं नाही. अरे तुम्ही काय बागी काढताय का? त्या बागीत तसले प्रकार होतील. आणि शेवटचा तो नंतरचा बागी निघाला त्यात तर होते. ते आत्ताचं नवीन येतं त्यात पण मला काय जास्त अपेक्षा नाही त्या बागीकडनं. तर असं बागीचं पुराण राहू दे. तर हा एवढं सोडलं तर बाकी अतिशय पिक्चर बघण्यासारखं आहे. मला म्हणजे 2दा बघावं असं वाटतोय, कारण ह्यातली ॲक्शन लय भारी. आणि मला ते ॲक्शन बघितली ना, ॲक्शन लय आवडते. पिक्चर तर चांगला आहेच, पण ॲक्शन दणकट म्हणजे असे माझे हात शिवश होतात. ते हात शिवशुले की ॲक्शन चांगली समजायची. म्हणजे आता कसं आहे, आमच्या तिथं चित्रा टॉकीजच्या इथं गाडी लावायला जागा नाही. म्हणजे त्या रस्त्यावर कसं खूप गर्दी आहे, त्यामुळं मग पिक्चरला जाताना मात्र चालत जातो. कुठं ते गाडीला आणि पैसे कशाला घालवावे म्हणून चालतच जातो. तर येताना जरा असे हात मोठी बिटी जरा आपले आता म्हणजे असं येड्यागत लोकांना दाखवत नाही, पण आवडत होते त्या चालताना माझ्या. म्हणजे ॲक्शन चांगली पिक्चरमधली. आणि बॅकग्राऊंड म्युझिक एक भारी ढाक म्हणजे असं ते एक प्रकारची ती सिनेमाची नशा होती, तशी घरी जाताना त्या नशेतच गेलोय मी घरी. म्हणजे आहे चांगला पिक्चर आहे. काय उगाच आपलं ती रिव्ह्यूवाले काय कसं काय त्यांचं मला पटत नाही त्यांचं. तर पिक्चर जरूर बघा आणि मोठ्या पडद्यावर बघा. असं साऊंड त्याचा ऐकायला आलं पाहिजे, म्हणजे डॉल्बी वगैरे तो प्रकार आहे त्या अशा ह्याच्यातच बघा तुम्ही, कारण त्याचा साऊंडशिवाय मजा येणार नाही तुम्हाला. बाकी नटांची कामं चांगली. ही पण कियारा आडवाणी पण दिसली पण चांगली, आणि काम पण चांगलं आहे. आणि तिचा शेप फार चांगला आहे.
कारण त्यात ते 2 पीस बिकनीमध्ये दाखवली म्हणून मला कळलं, नाही तर मला तरी काय माहित हो. आणखी थोडे टर्निंग पॉइंट आहेत यात मात्र. कधी वाटतं अरे हा विलन आहे, वाटतं हा हिरो आहे, नाही नाही नाही, अरे हा हिरोईन हा विलन आहे, आणि मग शेवटी काय ते कळतं. आणि थोडा दोस्ती दुश्मनी, दोस्ती यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी, हे गाणं पण त्यात म्हणजे असं लावलेलं दाखवलंय. म्हणजे ते पूर्वीच्या सिनेमात कसं खुदगर्ज, दोस्ताना असे बरेचसे सिनेमा दोस्तीवर आलेले, तसे ह्यात पण आहे ते. आणि टर्निंग पॉइंट आहेत. अरे हा हिरो का हा हिरो, हा विलन का हा विलन, असं शेवटपर्यंत जरा असं टर्निंग पॉइंट आहेत. खूप अगदी खूप टर्निंग पॉइंट भारी आहेत असं पण नाही, पण आहेत, बऱ्यापैकी आहेत. तर हा सिनेमा बघायला विसरू नका, चांगला सिनेमा आहे. एक मात्र आहे, काय आहे, सिनेमा चांगला असला तरी त्याचं बजेट मात्र खूप आहे. चिंता करण्याची गोष्ट तीच आहे. 400 कोटीचं बजेट आहे आणि एवढं बजेट कव्हर करणं अवघड वाटतंय. 400 कोटी म्हणजे काय झालं. तरी त्याच्याकडे 2 आठवडे आहेत. ह्या आठवड्यात आहे, दुसऱ्या आठवड्यात कुठला पिक्चर मोठा रिलीज नाही, कुठला असला तसला काय होईल एखाद दुसरा रिलीज, मोठा नाही. नंतर मग त्याच्या पुढच्या आठवड्यात परम सुंदरी येणार आहे, श्रीदेवीच्या मुलीचा. म्हणून ह्या आठवड्यात कुली आहे टक्करला, तो नसता तर अजून ह्याचं कलेक्शन झालं असतं. पुढच्या आठवड्यात मात्र काय नाहीये. 400 जरा अवघड वाटते, बजेटमुळे हे मार खातात पिक्चर काय वेळेला, असं होतं. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.